नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती व यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्षा खडसेंबाबतच्या उमेदवारीबद्दल जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. तर तब्बल 200हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. तर कोण आहेत या रक्षा खडसे आणि काय आहे त्यांचा प्रवास, पाहूयात. 2014च्या लोकसभा निवडणुकीत 26 वर्षीय रक्षा खडसेंनी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला. 2019 मध्ये त्या मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या. रक्षा निखिल खडसे या 32व्या वर्षी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 2 वेळा खासदार झाल्या. रक्षा खडसेंनी अगदी लहान वयात खूप काही मिळवलं आणि त्यांच्या कथेत बरंच काही आहे. 2013 मध्ये त्या 25 वर्षांच्या असताना आणि 2 मुलांची आई असताना त्यांचे पती निखिल खडसे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा जीव घेतला. सुरुवातीचे काही दिवस त्या एकाकी अनिर्णयित राहिल्या, पण नंतर त्या अनेक धाडसी महिलांना भेटू लागल्या व त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लोकसभेच्या जागेसाठी लढण्यापूर्वी सरपंच आणि त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या प्रमुख म्हणून काम केलं होतं. 2 लहान मुलांची आणि कुटुंबाची काळजी घेणे अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावर असताना सुद्धा त्यांनी समाजकार्यासाठी योगदान दिलंय. रक्षा खडसेंचं मुख्य लक्ष महिला सक्षमीकरण, शिक्षण, रस्ते जोडणी आणि महाराष्ट्राच्या या भागात प्रचलित असलेल्या पाणी टंचाईची समस्या सोडवणं हे आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.